मी आपण पुन्हा चाललो आहोत. झूचा एरिया आणि जेपीडी ना जेपीडीचा एरिया क्रिएडो रोड आणि खूपच चांगलं जॉईंट होतं. ऑथेंटिक फूड खायला मिळालं. तर मित्रांनो मी आता आहे झूला. झू हा रस्त्याचं नाव पण तुम्हाला मी सांगतो, आल्फ्रेड क्रिएडो मार्ग. त्याला लागून आहे पंजाब दा चुला माणसे. हा बघा एक नंबर पंजाबी, एकदम ऑथेंटिक फूड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्हाला पराठे कुलचे आहेत, त्याला कुलचा म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे कुलचे तुम्हाला गोबीचा मिळेल, तुम्हाला आलूचा मिळेल, तुम्हाला आलूचा बटर प्याजचा मिळेल, म्हणजे कांदा बटाटा आणि कोबी सगळ्यांचा मिळेल. आणि ही अशा प्रकारची गर्दी इथे कायम असते. खूप जबरदस्त टेस्ट, एकदम ऑथेंटिक फूड आहे. आणि यांचे मालक सगळ्यांना कुलचे देतात आणि स्वतः मस्तपैकी दाल राईस करतात. खासियत आहे. आणि हे किचन इकडनं किचन पूर्ण रन होतं आणि सुंदर असं जेवण. त्याचे काही साहेब सर्व्हिसला आहेत, खूप चांगली सर्व्हिस वेळोवेळी दिलेली आहे. हे काहीचं पंजाबी फ्लेवर. हां चालू हांजी सगळे यंगस्टर लोकांसाठी एक चांगली जागा आहे. आणि मोनालिसा यंगस्टरची जागा झालेली आहे. छोटी जागा आहे पण रिअली अमेझिंग. खूप चांगलं फूड आपल्याला इथे खायला मिळेल. थोडी माहिती अशी, माझी ऑर्डर आलेली आहे कुलचा छोले. ॲक्च्युली हा पराठा आहे. प्याज काय ना, आलू प्याजचा पराठा, एक कांदा बटाटा. बघूया टेस्ट करून बघूया. आहे भारी. हे छोले आणि मस्त चटणी आहे पुदिन्याची. व्हेरी हॉट. आजचं एक नंबर होतं. स्पेशली छोले आणि ही चाटवाली चटणी एक नंबर. त्याबरोबर कांदा आणि बटाट्यावाला पराठा. हे सगळं ओव्हरऑल आहे. इकडे छोलेच फक्त मिळतात. ओव्हरऑल आहे पंजाब दा छोला. करेक्ट. पूर्णपणे एकदम मॉडर्न टाईप टाकून मग बस एक नंबर जेवण होतं. खूप चांगला पराठा खायला मिळाला आहे, एकदम ऑथेंटिक आहे. मित्रांनो इथे तुम्ही येत आहे उलट्या अक्षरात आहे पंजाब कुलचा. पण इथे तुम्ही याल तर तुम्हाला कुलचे एक 300-350 रुपयापासून मिळतात. पण एवढं अमेझिंग आणि ऑथेंटिक आहे की पोटाला अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. टेस्टी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे. तर लोकेशन मी तुम्हाला शेअर करतो. अमिताभचा बंगला जवळच आहे. इकडे सगळे छान छान रेस्टॉरंट्स आहेत, खूप जवळ आहे. लोकेशन मी शेअर करीन. तर नक्कीच तुम्ही या प्लेसला व्हिजिट देऊ शकता. काहीतरी वेगळं खायचं असेल तर पंजाबी ऑथेंटिक फूड इकडे तुम्हाला मिळेल. ते एकदा त्यांना थँक्यू बोलूया आणि पुढे जाऊया.